युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, मेरा युवा भारत केंद्र वाशिम व राजा प्रसन्नजीत अल्पसंख्याक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकत उमरा यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त वाशिम शहरामधून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेला सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली होती। जिल्हाधिकारी भुवनेश्वर यस मॅडम यांनी हिरवी झेंडी दिली। यावेळी उपस्थित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲडव्होकेट टेकवणी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मोतीराम वाट, मेरा युवा भारत केंद्र माननीय राष्ट्रीय युवा कोर प्रदीप पट्टे बहादूर, दत्ता मोहळे उपस्थित होते। तर श्री शिवाजी हायस्कूल इथं संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष माळवदे, शिक्षक अजिंक्य बोरकर, सीमा वाझिरे, शीतल कोटे, आशिष सोळंके, भाग्यश्री खोडके उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 3 विषय देण्यात आले होते। यामध्ये भारतीय संविधान, अधिकार आणि महत्त्व, संविधान निर्मिती आणि बाबासाहेब, माझे संविधान माझा अभिमान या 3 विषयांवर स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये प्रथम क्रमांक गायत्री गजानन धनवे, द्वितीय क्रमांक प्राजक्ता विठ्ठल पडघाण, तृतीय क्रमांक श्रेया भास्कर गायकवाड या विद्यार्थिनींनी पटकावला। तर मेरा युवा भारत केंद्र स्वयंसेवक आकांक्षा गायकवाड, वैष्णवी पांझडे, सचिन भगत, कपिल देवकर यांनी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रम हा जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत व राजा प्रसन्नजीत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पट्टे बहादूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला।